तर चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्याची आता मागणी केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी ही मागणी केलेली आहे। प्रदेशाध्यक्ष पदावरून काढण्यावरून नेत्यांमध्ये मतभेद सुद्धा पाहायला मिळतात। चाकणकरांना पदावरून हटवण्यासाठी एक ज्येष्ठ नेत्याचा विरोध असल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवार आता काय निर्णय घेतायत याकडेच पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे। दरम्यान रुपाली चाकणकरांमुळेच राष्ट्रवादी पक्षाचं नाव खराब होतंय। सुनेत्रा पवार यांनी चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यायला हवा होता, पण त्यांनी तो का नाही घेतला असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय। कालच्या राजीनाम्यानंतर अजून काही स्त्रियांना बळ मिळालं असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेसला जर खरंच अजितदादांचा वारसा सांगायचा असेल की आम्ही अजितदादांचा वारसा जपणाऱ्या पक्षाचे आहोत आणि राष्ट्रवादीचा जो कोर महिला मतदार आहे वर्ग तो जोडून ठेवायचा असेल, तर महिला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली ज्यांना राजीनामा द्यावा लागला आहे, हकालपट्टी झाली आहे, त्या चाकणकरांना प्रदेशाध्यक्ष पदावरून खाली घ्यावं लागेल। मला वाटतं ते झाल्यानंतर अनेक महिला अजून पुढे